नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागातलं पुढचं प्रकरण, अर्थात या कादंबरीच्या सीझन 2 मधलं पुढचं प्रकरण, राणीच्या अन्नीचं दुर्दैव. पूर्वी दाजी काकांच्या वाड्यात इंदू आजी असताना कौसल्या काकू दाराची खिळी लागून गेल्यावर इंदू आजींनीच आपल्या नातवाला म्हणजे अन्नीला आपल्या पदरा आड घेऊन अगदी लाडाकोडात वाढवलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या वेड्या गाबाळ्या अन्नीला नेहमी आपल्या चुलीसमोर ठेवलं होतं, म्हणजे आपल्या नजरेसमोर ठेवलं होतं. आणि वेडा अन्नीसुद्धा कधीही आपल्या आजीला सोडून 1 मिनिट तिच्यापासून दूर राहिला नव्हता. तसं इंदू आजी कधी डबकं घेऊन रानात गेल्या किंवा आंघोळीला गेल्या किंवा त्या आमच्या वाड्यात कधी आजीला भेटायला आल्या तर त्यावेळी मात्र दाजी काका आणि परसू त्याला सांभाळत असत. तरी त्यावेळीही त्याचं आपलं तिन्ही त्रिकाळ आ आ आज्ये हेच गीत चालू असायचं. तसं त्याला भूक लागली असेल किंवा काही हवं असेल तरी तो आ आ आज्ये करतच राहायचा. त्यावेळी अन्नीला फक्त आपली आजी, दाजी काका, परसू आणि ते पुढचं मागचं अंगण हेच एक त्याचं विश्व होतं. आता इंदू आजी क्वचित अन्नीला पुढच्या अंगणात जरा पुढे त्याला विधी करण्यासाठी नेत असत. बाकी अन्नी आपल्या आजीजवळ म्हणजे माझघरातच असे. त्याला फक्त आपला वाडा, ते पुढचं मागचं अंगण हेच त्याच्या ओळखीचं होतं. या वाड्याच्या बाहेर एक वेगळं जग आहे याची त्याला कल्पनासुद्धा नव्हती. तशी आता अन्नीला लहानपणापासून आमच्या सातमाईंच्या वाड्याची ओळख होती. माझ्या आजीला, आत्याला आणि आम्हा सगळ्यांना तो ओळखत होता, कारण महिन्यातून 3-4 वेळा तरी इंदू आजी त्याला घेऊन सातमाईंच्या पारावर येत असत. त्यावेळी परसूच त्याला उचलून खांद्यावर बसवून घेऊन यायचा. तरी जेव्हा परसू त्याला खांद्यावर घेऊन यायचा तेव्हा कदाचित त्याला ते थोडंसं पाहिलेलं बाहेरचं जग फार भीतीदायक वाटत असावं. त्यामुळे तो परसूच्या खांद्याला घट्ट धरून डोळे बंद करून आ आ आज्ये करत राहायचा. एकदा का आमच्या वाड्यात पोचला की नंतर तो निवांत होत असे. तरी अन्नीची सगळ्यात सुरक्षित जागा त्याला ती चुलीकडच्या आजीच्या उभेतली जागा वाटत असे. पूर्वी इंदू आजी असताना तो आपल्या आजीच्या खोलीत त्यांच्या उभेतच दुपारी रात्री झोपत असे. परंतु नंतर त्याचं लग्न राणी काकूशी झालं. राणी काकू वाड्यात आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, राणी त्याला कसं लाथ मारून पलंगाखाली लोटून स्वतःच एकटी पाय पसरून झोपायची आणि सकाळी मात्र ती त्याला उठवून पलंगावर झोपवायची. तेव्हा ती न चुकता त्याच्या लेंग्याची नाडी सोडवून त्याचा लेंगा जरा खाली सरकवून त्याच्यावर वाकळ घालून ठेवत असे, कारण रोज सकाळी इंदू आजीच त्याला उठवून नेत असत. त्यावेळी त्या अन्नीचा सुटलेला लेंगा बघून त्या भलत्या खुश होत. म्हणजे आपल्या वेडे अन्नीला लग्नाचा अर्थ कळतोय असं त्यांना वाटत असे. अन्नीचं लग्न झालं आणि दाजी काकांच्या वाड्यात राणी आली तेव्हा अन्नीला सुरुवातीला तिची भीती वाटत होती, पण पुढे सवयीनं राणीचं ते चुलीकडं बसणं त्याच्या अंगवळणी पडलं. पूर्वी आमची अल्लड राणी इंदू आजी समोर असल्या की ती अन्नीचं सगळं व्यवस्थित करत असे. म्हणजे त्याला भरवायला ती बसली की त्याचं शेंबूड आपल्या पदरानं पुसून ती एक एक घास त्याला नीट भरवत असे. त्यात इंदू आजीचं एक विचित्र होतं. त्या अन्नीचे वायसर नसलेल्या नळासारखे सतत गळणारे नाक कधीही राणीला एखाद्या रुमालानं त्या पुसू द्यायच्या नाहीत, तर तिला त्याचं नाक तिच्या पदरानं पुसायला सांगत. आणि हे सगळं अशासाठी की अन्नीला आपल्या पत्नीच्या पदराची ओळख होऊन त्याचा पुरुषार्थ जागा होईल. पण बिचारे राणीला मात्र ते किळसवाणं वाटत असे, कारण अन्नीला भरवण्याच्या वेळी तिचा तो पदर अगदी शेंबडानं भरून जायचा. त्यामुळं अन्नीला भरवणं तिला अगदी ओकारी आणत असे. त्याचा तो लाळेंनी आणि शेंबडांनी भरलेला प्रत्येक घास गिळताना तो अर्धा घास तसाच त्या लाळेत माखून तोंडाबाहेर यायचा आणि नंतर पुन्हा तो अर्धा घास त्याला भरवताना तिला अगदी नको नकोसं होऊन जायचं. तसं राणीचं अन्नीला हे असं भरवणं तास अर्धा तास तरी चालत असे. पुढे राणीच्या ते सगळं अंगवळणी पडल्यावरती काय करायला लागली, इंदू आजी जरा इकडे तिकडे गेल्या की अन्नीच्या ताटातलं जेवण आपणच बकाबका जेवून तो जेवणाचा किळसवाणा कार्यक्रम ती लवकर आटपून घेत असे. पण त्यामुळे बिचारा अन्नी अनेकदा अर्धपोटी उपाशी राहायचा. त्यात कधी इंदू आजी जवळपास नसल्या की राणी अन्नीचं नाक सरळ चुलीकडच्या पोतेरेने घसा घसा पुसत असे.
आता राणी काकू अन्नीला असं उपाशी ठेवत असली तरी तिला त्यावेळी माहिती होतं की या शेंबड्या गणपतीला आता थोड्याच वेळात भूक लागल्यानंतर तो आ आज्जे करून बोंबलायला लागेल. परंतु त्यावेळी ती स्वयंपाकाच्या कामात दंग असल्यामुळे इंदू आजीच तिला काही न सांगता स्वतःच काहीतरी ताटात घेऊन त्याला भरवत असत. खरं तर सुंदर अल्लड राणीला त्या आपल्या वेड्या अन्नीच्या त्या बेढप घाणेरड्या स्वरूपाची अगदी किळस येत असे. केवळ आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या त्या 4 इंच पोटाच्या खळगीच्या भुकेसाठी आणि तिला स्वतःला ते सुरक्षित चुलीकडचं जीवन मिळावं, ह्या 2 गोष्टीसाठी तिने नाईलाजानं अन्नीला स्वीकारलेलं होतं. परंतु मनुष्य स्वभावाप्रमाणे आता त्या दोन्ही गोष्टी मिळाल्यानंतर त्या आपल्या भरल्या पोटानं अन्नीशी असा लपंडाव खेळून त्याला जीभ काढून वेडावण्याच्या खेळात राणीला विलक्षण मजा येत होती. त्यावेळी ती एक अल्लड तरुणी होती. आपल्या आजी सासूची काय स्वप्न आहेत हे तिला माहिती नव्हतं. फक्त त्यावेळी स्वतः पोटभर खायचं प्यायचं आणि उरलेल्या वेळात अन्नीशी असं खेळत राहायचं हेच तिला माहिती होतं. तरी त्यावेळी तिला एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटत असे की ह्या वेळेला बाकी काही कळत नाही, पण भूक लागली की आ आज्जे करून बेंबीच्या देठापासून बोंबलायला कसं कळतं याला. आता आमची राणी अन्नीला वेडा समजत होती. तसं सगळ्यांनाच वाटत होतं की वेड्या अन्नीला काही कळत नाही, पण तसं समजणं ही त्या सगळ्यांची मोठी चूक होती. पवारांचा तो अन्नी शारीरिकदृष्ट्या अपंग होता, पण त्या अपंग शरीरातल्या त्याच्या भावना, त्याचं मन हे काही अपंग नव्हतं. त्याला आपल्या आजीची, आपल्या वडिलांची, तसंच परसूची त्याच्यावरची माया कळत होती. त्या सगळ्यांना तो चांगलं ओळखत होता. त्याला माहीत होतं आपल्याला भूक लागल्यानंतर आपण आजीच्या नावानं ओरडलो की आजीकडून आपल्याला खायला मिळतं. खरं तर त्याच्या हृदयात एक पुरुषी मन आणि संवेदना जागृत होत्या. वाढत्या वयामुळे त्याला स्त्री आकर्षण काय हे माहीत नसलं तरी त्या राणीच्या येण्यानं आता त्याला ते जाणवायला लागलं होतं. त्यामुळे त्याच्या पुरुषी हृदयात सतत त्याच्या सहवासात येणाऱ्या राणीबद्दलचा वेगळेपणा आणि तिच्याबद्दलचं आकर्षण त्याच्याही नकळत त्याला वाटायला लागलं होतं. त्याला त्याची आजी आवडत होती, तरी त्याला सतत त्याच्याकडे बघून असणारी राणीसुद्धा आवडत होती. पण तिचं ते भरवणं हे त्याला मुळीच आवडत नसलं तरी त्यावेळीची तिची जवळीक त्याला फार प्रिय होती. जेव्हा अनोळखी राणीची सवय त्याला आणि त्याच्या वाड्याला झाली त्यावेळी तिच्या त्या चुलीजवळच्या सतत सहवासाने आणि तिच्या सवयीमुळे त्याला आजीतला आणि राणीतला फरक जाणवायला लागला होता. तिचं ते त्याच्या अगदी जवळ बसून त्याला भरवणं, त्याचं ते आपल्या पदरानं नाक पुसणं आणि कुणी जवळपास नसताना त्याला हसत जीभ काढून वेडावणं, ही सगळी राणीची वेगवेगळी रूपं त्याला फार प्रिय होती. आणि हे सगळं चाललं असताना एकदा अचानक ती राणी रात्री त्याच्याकडे येऊन विचित्र वागायला लागली. त्यावेळी मात्र तो जाम घाबरला. त्याला कसं तरी झालं. तिचं त्याच्यावर येऊन विवस्त्र झोपणं, त्याचं लिंग धरणं त्याला कसं तरीच करत असलं तरी त्यामुळे राणीने नकळत अन्नीचा पुरुषार्थ चाळवला होता. आणि अपंग अन्नी पुरुष नसला तरी त्याला ते राणीचं वेगळं वागणं फार समाधान देऊन गेलं होतं. त्याला वाटायला लागलं होतं राणीने रोज रात्री त्याच्याशी असं वागावं. परंतु पुढे आपल्या आजी सासूच्या नातवाच्या हट्टामुळे राणीनं अन्नीचा पुरुषार्थ चाळवण्याचे खूप प्रयत्न केले होते. ती अनेक वेळा त्याच्यावर विवस्त्र झोपली होती आणि नंतर तिला कळलं की हा वेडा तिला एक मूल देण्यास असमर्थ आहे. तेव्हा शेवटी ती परसूकडे गेली होती. नंतर घडलेल्या सगळ्या घडामोडीनं परसूनं नाईलाजानं राणीला जवळ घेतलं होतं. त्यानंतर मात्र राणी कधीही अन्नीजवळ गेली नव्हती. परंतु त्यावेळी अन्नीमध्ये एक बदल झाला होता. कधी भर रात्री तो अचानक उठून अस्ताव्यस्त झोपलेल्या राणीकडे पाहत राहायचा. त्यावेळी त्याला स्वतःच्या मांड्यांमध्ये ताठरपणा जाणवून एकदम त्याला खूप लघवीची भावना जाणवून एकदम वाटायला लागे की ह्या क्षणी राणीने आपल्याला स्पर्श करावा. त्या क्षणी तो तिच्या जवळ जायला बघायचा, पण त्याला पुढे जाता येत नसे. तो धपकन आपल्या अंथरुणात पडायचा आणि नंतर त्याला पुढच्या क्षणी एकदम मोकळं मोकळं वाटून त्या आपल्या ओल्या बुळबुळीत लेंग्यात तो गाढ झोपी जात असे. परंतु नंतर पुढे पुढे सकाळी अन्नीचा बिछाना काढताना राणी मात्र त्या घाण वासानं आणि आजीनं त्याचा तो घाणेरडा लेंगा धुवायला दिला
की तिला राणीला अन्नीचा भयंकर संताप येत असे. या वेड्याला आत्ताच असं का होतं हे तिला कळत नव्हतं आणि तो लेंगा आपटून धुताना ती अन्नीला मनातनं भरपूर शिव्या घालत राहायची. त्यावेळी ती स्वतःशी पुटपुटत असे, या मेल्याला आता मध्येच हा कसला रोग आला आहे. या वेड्याला दर 4 दिवसांनी हे गळायला चांगलं जमतंय, बाकी याला काही जमत नाही. खरं तर अन्नीचा हा पुरुषार्थ जागवायला तिचा तो स्पर्श कारणीभूत झाला होता. त्यावेळी कदाचित राणी अन्नीजवळ गेली असती तर कदाचित तो तिला एखादं मूल देऊ शकला असता. पण आता त्या गोष्टीला उशीर झाला होता. राणी नकळत अन्नीला असं जागृत करून नंतर परसूजवळ गेली होती. आता इंदुआजी कधी अन्नीचा लेंगा धूत त्यावेळी आपला अन्नी पुरुष आहे हे त्यांना पटायचं आणि त्यामुळे त्यांना आपल्या अन्नीच्या पोराची घाई झाली होती. आता तरुणपणी हे असं घडतं. ती एक उत्तेजित झालेल्या पुरुषाची निव्वळ शारीरिक क्रिया होती. त्यावेळी राणीला मात्र माहिती नव्हतं की या अन्नीच्या शारीरिक क्रियेचा आणि मध्यरात्री उठून तिला बघत राहण्याचा तो एक परिणाम होता. कधीकधी काय व्हायचं, इंदुआजी अन्नीला घेऊन अंगणात उन्हामध्ये शेकत बसत. त्यावेळी एखादा तुर्रेबाज कोंबडा एखाद्या कोंबडीच्या पाठीवर चढायचा. आता त्यात विशेष असं काही नसे, पण कधी हे अन्नीनं पाहिलं की तो टाळ्या मारून आज्जे करून हसत राहायचा आणि त्यावेळी इंदुआजी गालातल्या गालात हसत मनात म्हणत, राणींनी अन्नीला बरंच काही शिकवलं आहे. आणि खरंच त्यावेळी वेड्या अन्नीला त्याच्यावर विवस्त्र झोपणारी राणी आठवायची. तरीही शारीरिक अपंगत्व असलेल्या अन्नीला हे सर्व सुखद काय आहे याची काही कल्पना नव्हती, पण त्या सगळ्या भावनांनी त्याला बरं वाटत होतं. पुढे परसूकडून राणीला शंकर झाला तरी अन्नी राणीकडे बघून आपला पुरुषार्थ नकळत जागवत राहिला होता आणि दिवस असे जात राहिले होते. नंतर अचानक दाजीकाकांचा मृत्यू झोपेत झाला. त्यानंतर आपल्या पोराची हाय खाऊन इंदुआजी गेल्या. नंतर दाजीकाकांच्या त्या मोठ्या वाड्यात अन्नी, परसू आणि राणीच राहिले होते. आता वाड्यात वडीलधारं कोणी नसल्यामुळे परसू आणि राणी राजरोसपणे एकत्र राहायला लागले होते. परंतु जेव्हा त्या पहिल्या रात्री परसूनं अन्नीचा बिछाना इंदुआजींच्या खोलीत घालून त्याला तिथे झोपवलं, तेव्हा राणीनं आपल्या खोलीत खाली अन्नीच्या गादीवर आपल्या शंकर आणि वामनला झोपवून आज ती प्रथम परसूबरोबर आपल्या बिछान्यात झोपली. तेव्हा परसूच्या कुशीत शिरताना ती हलकेच पुटपुटली की परसू, आज खऱ्या अर्थानं आपण पती पत्नी म्हणून जवळ आलो आहे, तरीही मला दाजीबा आणि आजी हवे होते. परसूनं काही न बोलता राणीला घट्ट जवळ घेतलं होतं. त्या प्रणयाच्या ग्लानी त्या दोघांना कधी गाढ झोप लागली ते कळलं नाही, परंतु थोड्या वेळानं अन्नीनं उठून राणीच्या दाराची कडी वाजवून अख्खा वाडा डोक्यावर घेतला होता. तेव्हा संतापलेल्या राणीनं उठून धाडकन आपलं दार उघडलं तर अन्नी आपली उशी आणि वाकळ घेऊन दारात उभा. तिने दार उघडल्याबरोबर अन्नी तिच्याकडे न बघता आपल्या फेंगड्या पायांनी चालत सरळ आपल्या पलंगाखालच्या गादीकडे गेला. तिथे शंकर आणि वामनला बघून त्यांनी पुन्हा आज्जे करून गोंधळ घातला. तसं राणीने चटकन शंकरला आणि वामन्याला उचललं, आपल्या पलंगावर परसूजवळ ठेवलं आणि अन्नी लगेच आपल्या गादीवर जाऊन उशी ठेवून वाकळ अंगावर घेऊन क्षणार्धात गाढ झोपी गेला. त्यावेळी राणी आणि परसू अन्नीकडे बघत होते. शेवटी परसू राणीला म्हणाला, राणी झोपू दे त्याला खालती, तो काळोखात काय पण बघायचा नाही आणि समजा त्यांनी बघितला तर त्याला काय कळायचं नाही. तेव्हा राणी जरा रागानं म्हणाली की अहो तुम्हाला असं बोलायला काय जाते, अहो हा असा खाली झोपलेला असला तर मलाच अवघडल्यासारखं होणार आहे. तेव्हा परसू म्हणाला, आता अन्नीचा काय करायचा तो तुझा तू बघ, आणि तो शंकरला जवळ घेऊन झोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राणीनं अन्नीला इंदुआजींच्या खोलीत त्यांच्या बिछाण्यावर लोटून त्याच्या दाराला बाहेरनं कडी लावून घेतली. त्यावेळी तिला वाटलं हा वेडा ओरडून ओरडून दमला की आपोआप त्या खोलीत झोप येईल आणि मग त्याला तिथे झोपायची सवय होईल. पण त्या रात्रीही अन्नीनं आपल्या दाराची कडी वाजवून एवढा गोंधळ घातला की शंकर वामन जागे होऊन रडायला लागले. शेवटी परसूनं अन्नीच्या खोलीचं दार उघडल्यानंतर तो कालसारखा सरळ जाऊन आपल्या जागेवर झोपला. राणीला प्रथम अन्नी असा खाली आहे म्हणून परसूबरोबर प्रणय करताना फार अवघडल्यासारखं होत होतं, पण नंतर सवयीनं तिला ती अन्नीची संगत अंग वळणी पडली. आता आमची राणी पूर्वी नेहमी जेवताना त्याचं जेवण स्वतः जेवून त्याला अर्धपोटी ठेवत होती.
नंतर इंदू आजी त्याचं ओरडणं बघून त्याला दिवसभर काहीतरी ताटात घेऊन भरवत राहत. पण आता इंदू आजी गेल्यानंतर मात्र राणीने आणि परसूनं ती झोपण्याची गोष्ट सोडली तर अन्नीला अत्यंत मायेनं सांभाळलं. आता राणी रोज स्वयंपाक झाल्यावर ताटभर जेवण न कंटाळता त्याचं नाक फडक्यानं पुसून पुसून त्याला व्यवस्थित भरवत असे. परसू शेतात जाण्यापूर्वी न्याहारी आटोपली की अन्नीची दाढी करून त्याला आंघोळ घालून रोज धुतलेले कपडे घालायचा आणि अन्नीला सकाळ संध्याकाळ विधीला नेऊन त्याच्या डोंगणावर पाणी घालून परसूच त्याचं डोंगण धुवायचा. त्याच्या केसांना तेल लावून ते नीट विंचरून परसू त्याला माजघरात राणीच्या शेजारी पाट घालून बसवून नंतर शेतावर जात असे. राणीने आणि परसूनं अन्नीला काही कमी पडू दिलं नव्हतं. उलट इंदू आजीपेक्षा ते त्याची जास्त काळजी घेत होते. त्यावेळी त्यांना माहिती होतं की ह्या वेड्यामुळे त्या दोघांना ते सुखाचे दिवस मिळालेत. तसं पाहता दाजी काकांच्या त्या मोठ्या वाड्यात परसू, राणी, तिची मुलं आणि अन्नी ही सगळी एकत्र असल्यामुळे आता अन्नी त्यांच्या आयुष्याचा एक भाग झाला होता. तसा अन्नी पूर्वीपासून परसूच्या बरोबर होता आणि घरातलं कुत्रं किंवा मांजर जसं आपलं असतं तसंच अन्नी त्या सगळ्यांचा होता. आता परसू मुंगळ्यामुळे शेताची सगळी कामं लवकर आटोपून आपल्या वाड्याकडे येत असे. कधी काय व्हायचं, दुपारीसुद्धा राणी आणि परसूचा प्रणय त्यांच्या पलंगावर चालत असे. त्यावेळी त्या दिवसा उजेडीसुद्धा अन्नी झोपलाय का नाही हे सुद्धा न बघता ती दोघं एकमेकांशी रममाण होत. म्हणतात ना, एकदा का कोणी आपली लाज सोडली की नंतर तो निर्लज्ज बनतो आणि राणीचं आणि परसूचं तसंच झालेलं होतं. म्हणून माणसानं कधी आपली लाज सोडू नये. राणी परसूच्या त्या लाज सोडण्यानं पुढचा अनर्थ घडलेला होता. आता राणी, परसू, त्याची मुलं आणि अन्नी आपल्या वाड्यात एक मुंगळ्याची भीती सोडली तर सुखानं राहत होते. आता शंकर गुडघ्यावर रांगायला लागला होता. तो आता कशालाही धरून अडखळत उठत पडत उभा राहायचा. कधी अन्नीजवळ जायचा आणि अन्नी असा शंकर त्याच्याजवळ यायला लागला की विलक्षण घाबरत असे आणि तेव्हा त्याचं ते घाबरणं राणीला फार गमतीचं वाटत होतं. आता शंकर कधी असा अन्नीजवळ आला की अन्नी आ आ आज्जे करत उठून सरळ इंदू आजीच्या पलंगावर जाऊन बसत असे. अशा प्रकारे राणी आपल्या वाड्यात आपल्या सुखी संसारात रमलेली असताना मुंगळ्यानं त्या सुखावर घाला घातला होता. त्यामुळे राणीची आता मनस्थिती फार बिघडून तिचं आता कशावर लक्ष लागत नव्हतं. परसूनी तिला कितीही समजून सांगितलं तरी मुंगळ्याच्या त्या काळ्या भेदक नजरेची तिला अतिशय भीती वाटत होती. अनेक वेळा राणीला असंही वाटत होतं की एकदा स्वतः मुंगळ्याच्या वाड्यावर जाऊन रुहीच्या पाया पडून तिला मुंगळ्याचं हे सगळं वागणं थांबवायला सांगावं. पण त्यावेळी नंतर तिलाच वाटलं होतं की ज्या अर्थी मुंगळ्यानं हे सगळं ठरवलं आहे तेव्हा त्याने नक्कीच रुहीला विश्वासात घेतलेलं असावं. त्या दिवशी तर मुंगळ्या तिला स्पष्ट म्हणाला होता ना की सातमाईंच्या वाड्याला रुही कशी आहे ते माहिती आहे आणि तिने रानफुलांच्या मळ्यातल्या त्या झोपडीत काय बघितलं हे जर सातमाईंच्या वाड्याला सांगितलं तर ते सगळेजण नक्की तिच्यावर विश्वास ठेवतील. त्याच्या ह्या सांगण्याचा अर्थ होता रुहीनीसुद्धा त्याला साथ दिलेली होती आणि कुठली पत्नी आपल्या पतीचं भलं चिंतणार नाही. म्हणून राणीने रुहीला भेटायचा विचार सोडून दिला. पण तिची मनस्थिती फार बिघडली होती. त्यामुळे अन्नी, शंकर आणि वामनवर सुद्धा तिचं लक्ष थोडं कमी झालं होतं. फक्त शनिवारी रविवारी तिच्या माहेरची मंडळी तिच्या वाड्यात आली की त्या भरलेल्या आपल्या वाड्यात तिच्या मनावरचं ते मुंगळ्याचं दडपण थोडं कमी होत असे. आता पूर्वीपासून राणी नेहमी स्वयंपाक करताना अन्नी तिच्याजवळ बसलेला असायचा. पण आता काय व्हायचं, शंकर नेमका गुडघ्यावर रांगत रांगत अन्नीकडे जाऊन त्याला धरून उभं राहायला बघायचा. अशा वेळी अन्नी घाबरून पटकन उठून दूर जाऊन बसत असे आणि तिथेही शंकर आला की पुन्हा उठून आपल्या जागेवर बसत असे. तेव्हा राणी हा लपंडाव हसत हसत बघायची. तर कधी शंकरचं अतीच झालं की अन्नी उठून सरळ आपल्या आजीच्या पलंगावर जाऊन बसत असे. आता त्या मुंगळ्याच्या दडपणामुळे कधी असा शंकर आणि अन्नीचा लपंडाव सुरू झाला की राणी आता न हसता उलट शंकरच्या ढोंगणावर एक हलकीशी चापट मारून त्याला गप्प बसायला सांगत असे. आता कधी काय व्हायचं, तरुण परसू आपलं जेवण आटोपलं की दुपारीसुद्धा राणीला घेऊन आपल्या खोलीत जायचा. त्यावेळी ती शंकर आणि वामनला इंदू आजींच्या पलंगावर झोपवायची तर अन्नी नेहमीप्रमाणे आपल्या बिछाण्यावर म्हणजे राणीच्या पलंगाखाली झोपत असे.
त्या दिवशी दुपारी कधी नाही ते अन्नी जवळ येणाऱ्या शंकरला घाबरून जो इंदू आजीच्या पलंगावर जाऊन बसला तो उठेच ना. शेवटी राणीने त्याला तिथे जेवण भरवलं होतं आणि अन्नी कधी नाही तो तिथेच पलंगावर झोपला होता. तेव्हा प्रणयाचं भूत चढलेला परसू राणीला खोलीत चल म्हणून घाई करत होता आणि राणी एकदा झोपलेल्या अन्नीकडे बघून शंकर वामनला घेऊन आपल्या खोलीत गेली होती. नंतर ती दोघं त्या प्रणयात सगळं विसरून एकरूप झाली होती. तेव्हाच ती विचित्र घटना घडली होती. त्या दुपारी झोपलेल्या अन्नीला अचानक आपल्या आजीचा भास झाला. तो दचकून उठला. तेव्हा त्याला वाटलं आपली आजीच आली आहे आणि तो आ आ आज्जे करत आपल्या खोलीबाहेर आला. आता तो राणीच्या दाराची कडी वाजवणार तेव्हा त्याला आत शंकरचं रडणं ऐकू आलं होतं. तेव्हा अन्नी एकदम घाबरला. तो माझघरात गेला तर तिथे आजी नव्हती. तसा तो माझघरातनं बाहेर आला तेव्हा शंकर राणीच्या खोलीतनं जोरजोरात रडतच होता. प्रणयात रंगलेल्या परसूनं राणीला काही शंकरजवळ जाण्यासाठी उठू दिलं नव्हतं आणि आता एकटा अन्नी पार घाबरून कधी नाही ते पुढच्या अंगणात गेला आणि आजूबाजूला बघत तो सरळ अंगणाच्या पायऱ्या उतरून खाली रस्त्यावर आला होता. पण त्यावेळी ती अनोळखी जागा बघून अन्नी इतका घाबरला की मागे वळून अंगणाच्या पायऱ्या चढून आपल्या वाड्यात परत यायचं त्याला भान उरलं नाही. म्हणजे त्याला ते माहीतच नव्हतं म्हणा. तेव्हाच विलक्षण घाबरलेल्या अन्नीनं बघितलं एक भटकं कुत्रं त्याच्या मागोमाग येत होतं आणि अन्नी घाबरून मागे बघत फेंगडं चालत आ आ आज्जे करत पुढे पुढे जायला लागला. त्यावेळी त्याच्या लेंग्याची नाडी सैल होऊन त्याचा लेंगा खाली सरकून त्याच्या पायात येत होता. नाकातून गळणारं त्याचं शेंबूड त्याच्या उघड्या तोंडातल्या गळणाऱ्या लाळेत मिसळून ते त्याच्या छातीवर गळत होतं. बिचारा घाबरलेला अन्नी त्या कुत्र्याकडे मागे वळून बघत रडत आजीच्या नावाने ओरडत पुढे चालला होता. इतक्यात अचानक ते भटकं कुत्रं बाजूच्या वाटेनं निघून गेलं होतं. तेव्हा अन्नीला जरा बरं वाटलं होतं. परंतु नंतर त्याचं लक्ष आजूबाजूला गेलं आणि ते वेगळं जग बघून तो विलक्षण बावरून गेला होता. त्यावेळी दुपारचा 1 वाजला होता आणि त्या सुनसान रस्त्यावर कुठेही चिटपाखरू दिसत नव्हतं. त्या देशावर दुपारचं डोकं तापवणारं ऊन वर रखरखत होतं. त्यामुळे जो तो गावकरी आपापल्या घराच्या सावलीत भाकर तुकडा खाऊन थंड ताक पिऊन निवांतपणे पान खाऊन पवडला होता. त्यावेळी कोणाला माहीत देखील नव्हतं की दाजी काकांचा अपंग अन्नी घाबरून असा भटकतोय. अन्नी आ आ आज्जे करत इथे तिथे बघत बघत पुढे चालला होता. त्या रखरखीत उन्हात त्याचे पाय भाजायला लागले होते. त्याला कळत नव्हतं आपण आता कुठे जायचं आहे. खरं तर त्याला आता राणीच्या उभेत चुलीकडे बसायचं होतं. पण तिथे कुठे ती चूल दिसत नव्हती किंवा राणीही दिसत नव्हती आणि आजीही कुठे दिसत नव्हती. आणि आता भीतीनं थरथरत आजीला हाका मारत दुर्दैवानं अन्नी आरा काकांच्या त्या भिंतीजवळ आला होता. तेव्हाच अचानक कुठून तरी 4-5 कुत्री एकदम अन्नीच्या अंगावर भुंकत तिथे आली. त्यांना बघून अन्नी इतका घाबरला की तो कसा तरी त्या कुत्र्यांकडे बघत आरा काकांच्या भिंतीवर धडपडत चढला. तशी ती सगळी कुत्री त्या भिंतीजवळ येऊन अन्नीकडे बघत जोरजोरात भुंकायला लागली आणि विलक्षण घाबरलेल्या अन्नीचा तोल गेला आणि तो आरा काकांच्या हद्दीत पलीकडच्या बाजूला जाऊन पडला. तेव्हा त्याचा लेंगा त्या भिंतीला अडकून खाली पडला होता सुटून. अन्नी आरा काकांच्या हद्दीत आत पडला आणि आरा काका धावत त्याच्याजवळ आले. तेव्हा राणी आणि परसूचा प्रणय इकडे अगदी ऐन रंगात आला होता. शंकरही रडायचा थांबला होता. राणी आणि परसू एकमेकांची मिठी तृप्तीनं निथळत गाढ झोपले. तेव्हा आरा काका आपल्या हातातल्या कोयत्यानं अन्नीवर घाव घालत होते. अन्नीचं ओरडणं त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे कोणालाच ऐकू गेलं नव्हतं. ज्यावेळी अन्नीचं ओरडणं थांबलं तेव्हा अन्नीचा तो अडकलेला लेंगा अन्नी इथे आला होता हे दाखवत उदासपणे तसाच तिथे अडकून पडला होता. अन्नी आत पडल्यानंतर ती भुंकणारी भटकी कुत्री आता अन्नी तिथे नसल्यामुळे कुणावर भुंकायचं या विचाराने तिथून मागे वळून निघून गेली होती. नंतर थोड्याच वेळानं अन्नीचं तुटलेलं रक्तानं भरलेलं मुंडकं त्या भिंती आडून कुणीतरी रागात बाहेर फेकलं. तेव्हा ते मुंडकं त्या अडकलेल्या लेंग्याखाली पडलं होतं. थोड्या वेळानं राणी काकू उठली तेव्हा परसू गाढ झोपला होता. राणी काकूनं उठून बघितलं तर आता रडणारा शंकर रडून रडून झोपला होता. त्याच्या शेजारी वामनसुद्धा झोपला होता.
तशी राणी पुन्हा परसूच्या कुशीत शिरली, गाढ झोपली. ती एकदम 3 वाजता उठली. राणीनं उठल्याबरोबर आजीच्या खोलीत जाऊन बघितलं तर तिथे अन्नी नव्हता. तिला वाटलं तो चुलीकडे असेल, म्हणून ती माझघरात आली. तेव्हा तिला आश्चर्य वाटलं, अन्नी तिथे सुद्धा नव्हता. तशी ती घाईघाईनं मागच्या अंगणात गेली, पुढच्या अंगणात गेली, पण अन्नी कुठेही नव्हता. घाबरलेल्या राणीने त्याला वाडाभर शोधलं. घाबरून शेवटी रडत रडत परसूला उठवून अन्नी नाही म्हणून सांगितलं. तेव्हा परसूनं धावत पळत जाऊन सगळा गाव उठवला आणि नंतर आराच्या भिंतीवर अडकलेला लेंगा आणि त्या खालचं अन्नीचं मुंडकं गावकऱ्यांना मिळालं. ते बघून राणीने आणि परसूनं जो हंबरडा फोडला होता विचारू नका. राणीने तर आपलं डोकं आपटून आपटून रडायला सुरुवात केली होती. खरं तर त्यावेळी राणी काकू आपल्या अन्नीकरता रडत नव्हती, तर आपण आपल्या आजी सासूला मी अन्नीला नीट सांभाळीन म्हणून दिलेलं वचन तिला आठवत होतं, म्हणून ती रडत होती. त्यात अन्नी वाड्याबाहेर गेला त्यावेळी आपण आणि परसू काय करत होतो याची एक भयंकर बोच तिच्या मनाला लागली होती. त्यात निर्दोष अन्नीला जो भयंकर मृत्यू आला होता तो सुद्धा तिला बघवत नव्हता. त्यावेळी परसू आणि राणी काकूच्या दुःखाला अंत उरलेला नव्हता. त्या दोघांना सांभाळत आमचा 7 माईंचा वाडा अन्नीचं क्रियाकर्म आणि त्याच्या श्राद्धाचं जेवण करण्यात गुंतला होता. त्यावेळी सर्वांनाच अन्नीचं भयंकर वाईट वाटत होतं. राणी काकूंचे आईवडील तर आपल्या पोरीचं ते वैधव्याचं दुःख बघून पार ढासळले होते आणि रडणारा परसू सुन्न झालेला होता. परसूची खरोखर आपल्या अन्नीवर विलक्षण माया होती. त्या दाजीच्या वाड्यानं त्याला चांगलं जीवन दिलं होतं. पोरक्या परसूला आपला मानून त्याला घराची ऊब दिली होती. आता तर तो अन्नीलाच पुढे ठेवून राणीसह आपल्या पोरांबरोबर सुखानं संसार करत असताना हे अकृत्य घडलं. आमच्या संपूर्ण मांजरीवाडीला त्यावेळी कोडं पडलं होतं की वेडा अन्नी आरा काकाच्या हद्दीत शिरलाच कसा. त्यावेळी कोणाजवळ त्याचं उत्तर नव्हतं आणि आत्ता तरी आक्रोश करणाऱ्या राणी काकूला आणि परसूला कोणी काही विचारूही शकत नव्हतं. राणी काकू आणि परसू 4-5 दिवसानंतर जरा स्थिरावल्यावर गावानं सर्वप्रथम राणीला प्रश्न विचारला की ती वाड्यात असताना अन्नी बाहेर आणि ते सुद्धा आरा काकांच्या हद्दीजवळ गेलाच कसा. राणी काकूंनी रडत रडत सांगितलं की ती दुपारी अन्नी शंकर आणि वामण्यासह झोपलेली असताना तिचा गाढ डोळा लागून गेला होता. त्यावेळी परसू रानफुलांच्या मळ्यात पाणी पाजण्यासाठी भाजी काढण्यासाठी गेला होता. त्यामुळे अन्नी कधी बाहेर गेला हे तिला कळलं नव्हतं. इथे गावाला मात्र वाटलं की अन्नीला आरा काकांचा झपाटा झाला असावा, म्हणून तो झोपेतनं उठून सरळ चालत आरा काकांच्या हद्दीत गेला असावा. पण माझी आजी मात्र मुंगळे आणि बस्त्यावर संशय घेत राहिली होती. तिचं म्हणणं होतं राणीने अन्नीची विस्टेट विकायला नकार दिला आहे, त्यामुळे त्यांनी वाड्याबाहेर चुकून आलेल्या अन्नीला उचलला आणि आरा काकांच्या हद्दीत फेकला. मुंगळे मात्र अन्नीच्या ह्या अचानक मृत्यूनं फार वैतागला होता. आता त्याला त्यांनी राणीला दिलेली मुदत वाढवून द्यायला लागणार होती, कारण अन्नीचं महिन्याच्या श्राद्धाचं जेवण, नंतर 6 महिन्याच्या श्राद्धाचं जेवण, नंतर वर्षाचं जेवण. यावेळी सगळा गाव त्या जाजीच्या वाड्यात असणार होता, तेव्हा त्याला आता थांबायलाच लागणार होतं आणि म्हणून मुंगळेनं नाईलाजानं थांबायचं ठरवलं. अन्नीच्या मैत्याला मुंगळे आणि रुहीसुद्धा आले होते. तेव्हा रुही जरा वेळ राणीजवळ बसून नंतर निघून गेली होती. रुही आल्यावर ती आजी आणि आत्याकडे बघून हसली होती, पण त्या दोघींनी तिच्याकडे बघून न बघितल्यासारख्या केल्यानंतर ती थोडा वेळ बसून नंतर निघून गेली. मुंगळ्या मात्र मुद्दाम राणी काकूजवळ जाऊन सर्वांसमोर उभा राहून जोरात म्हणाला, "अरा राणीबाय, यो समजा लय वांगाळ झाला बघ, पण तू काय पण चिंता करू नकस. म्या तुझा भाव जिताय. म्या तुझ्या वाड्याची काळजी घेईन. म्या भाव येईन तुझा." तेव्हा खाली मान घातलेली राणी काकू मनात म्हणाली, "अरे तू आहेस मुंगळ्या म्हणून तर मला चिंता आहे. खरं तर अन्नीऐवजी तू गेला असतास तर फार बरं झालं असतं." आणि ती फक्त खाली मान घालून काही न बोलता डोळे पुसत राहिलेली होती. आता राणी काकूंचा वामण्या 9 महिन्याचा झाला होता. राणीला पुन्हा दिवस गेले होते, परंतु राणीचं आणि परसूचं नशीब बरं होतं. तिला दिवस जाऊन महिना झाल्यानंतर अन्नी गेला होता. आणखीन एक फुकट पितृत्वाचं पुण्य आपल्या पदरी घेऊन राणी आणि परसूला वाचवून अन्नी गेला होता.
अन्नी गेल्यानंतर राणी काकूनं आपल्या अक्कल हुशारीनं माझ्या आजीला आणि आत्याला आपल्याला पुन्हा दिवस गेलेत हे रडत रडत सांगितलं होतं. तेव्हा माझ्या आजीनं राणीला स्वतःला नीट सांभाळ, आम्ही आहोत, काळजी करू नको असा तिला दिलासा दिला. मग राणी काकू निवांत झाली. तरी तिला आपल्या निरागस अन्नीच्या मृत्यूला आपण आणि परसू जबाबदार आहोत हिची पूर्ण जाणीव होती. त्या अशुभ दिवशी ती आणि परसू प्रणयात दंग असताना मध्ये शंकर रडत उठला होता. राणी काकूला वाटलं शंकरला घाबरणारा अन्नी एकटाच इंदू काकीच्या खोलीत झोपला होता. तो शंकरचं रडणं ऐकून घाबरून उठून पुढच्या अंगणात गेला असावा. त्यावेळी त्याच्यावर गावातली भटकी कुत्री भुंकत असल्यामुळे तो त्यांना घाबरून पुढे पुढे जात आरा काकांच्या भिंतीपर्यंत पोचला असावा आणि मध्ये भिंत लागल्यामुळे भुंकणाऱ्या कुत्र्यांना घाबरून तो त्या भिंतीवर चढला असावा आणि त्याने त्या भिंतीच्या पलीकडे उडी मारली असावी. कारण ती परसूच्या मिठीत विव्हळताना तिने मध्येच एकदम खूप कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकला होता. त्यावेळी ती सगळी कुत्री बराच वेळ भुंकत होती आणि नंतर अचानक शांतता झाली होती. देवा, ती तेव्हा परसूच्या मिठीत शांत तृप्तीनं झोपली होती आणि त्यावेळी आरा काका त्या अपंग जीवावर घाव घालत असावेत. या सगळ्या विचारांनी शहारून राणी काकूनं आपलं डोकं झटकलं. तरी त्या शेवटच्या क्षणी त्या अपंग जीवाला काय वाटलं असेल या एकाच जाणीवेनं ती ढासाढासा रडायला लागली होती. दाजी काकांच्या अन्नीचं दुःख गाव लवकरच विसरून ते आपल्या नित्य कामकाजात बुडून गेलं होतं. तसा अन्नी कोणाच्या आठवणीत राहावा असा कोणाच्या जवळ नव्हता आणि अन्नीला जीवदान देणारे आमच्या सातमाई देखील आरा काकांपुढे काही करू शकल्या नव्हत्या. कदाचित अन्नीचं आयुष्य तेवढंच असावं. आमचा वाडा सखाच्या त्या अडकण्यामुळे त्याच्या दुःखात बुडालेला होता. त्यात आता आजीनं सातमाईंना दिलेली मुदत संपायला फक्त 13 दिवस राहिले होते. ही एक वेगळीच चिंता वाड्यातल्या सगळ्यांना होती. आता दाजी काकांच्या वाड्यात परसूनं सगळी सूत्र आपल्या हातात घेतली होती. तो राणीला आणि आपल्या पोरांना प्रत्येक गोष्टीत जीवापाड सांभाळत होता आणि गावाला वाटत होतं इमानी परसू राणीला आणि तिच्या मुलांना एका तिच्या मोठ्या भावाप्रमाणे सांभाळतोय. पण सत्य काय आहे हे फक्त तो बेवारशी मुंगळ्या आणि रुही यांनाच माहिती होतं. अन्नी असा अचानक निघून गेल्यानंतर 4 दिवस परसू आणि राणी काकू त्याच्या आठवणीनं रडत पडत राहिले. त्यावेळी त्यांना प्रत्येक जागी अन्नीच दिसत राहिला होता. परंतु नंतर अन्नीचं दुःख थोडं शिळं झालं. राणी काकू परसू आपल्या मुलात आणि एकमेकात मग्न होऊन गेले. तरी देखील राणी काकू आता आपल्या खोलीत किंवा इंदू आजीच्या खोलीत परसूबरोबर शय्यासोबत करत नव्हती. तर राणी काकू शंकर आणि वामण्याला आपल्या खोलीत झोपवून ती आणि परसू दाजी काकांच्या खोलीत झोपत होते. कारण ह्या दिवसात सातमाईंच्या वाड्यातलं किंवा गावातलं कोणी त्यांच्या चौकशीला आलं तर नसता घोळ होऊ नये म्हणून ती दोघंही खबरदारी घेत असत. आता तसं बघता अन्नीच्या अशा जाण्यानं आमच्या दाजी पवाराचं घराणंच नष्ट होऊन आता तिथे धनगर घराणं आलं होतं आणि हे खरोखर दाजी काकांच्या घराण्याचं मोठं दुर्दैव होतं. अन्नीच्या अशा अचानक जाण्याच्या घडामोडीत परसू आणि राणी काकू तात्पुरते तरी मुंगळ्याला विसरले होते, पण बेवारशी मुंगळ्या काही त्या दोघांना विसरलेला नव्हता. आणि एकदा भल्या पहाटे राणी काकूंच्या वाड्याचं ते मोठं दार खटखटवलं गेलं तेव्हा राणी काकू एकदम दचकून उठली होती. तिला कळेच ना इतक्या पहाटे इथे कोण अडमडलं आहे. त्यावेळी मुंगळ्याचा विचारसुद्धा तिच्या मनात आला नव्हता. उठलेल्या राणीनं आपल्या शेजारी बघितलं तर रात्री जरा जास्त झालेला परसू घोरत गाढ झोपला होता. तसं राणीनं उठून आपला अवतार नीट केला आणि तिने येऊन दार उघडलं तर मुंगळ्याचं ते भूत आपले सफेद दात दाखवत हसत समोर उभं होतं. त्याला असं दारात बघताच राणी काकू एकदम दचकली. तरी तिने स्वतःला सावरलं आणि ते रागानं मुंगळ्याला म्हणाली, मुंगळ्या, कोणाच्या वाड्यात जायची ही वेळ नव्हे. तुझं काही काम असेल तर ते तू सातमाईंच्या वाड्यात जाऊन सांग. एवढं म्हणून ती दार लावायला पुढे झाली तेव्हा मुंगळ्या सरळ तिच्या अंगावरनं आत येत म्हणला, राणीबाय, तू माही धर्माची नाही पण मानलेली बयन आहेस. तवा म्या कवा पण माझ्या भाचराला बघायला आलो तर तू मायाव कावायचं नाही. तसा त्या सातमाईच्या वाड्यामध्ये पण महा एक पण भाचरू नाही तवा मी हितच येणार ना. असं म्हणत म्हणत मुंगळ्या सरळ राणीच्या खोलीकडे गेला. तिथे वामन आणि शंकराला बघून तो सरळ दाजी काकांच्या खोलीत गेला आणि तिथे परसूला झोपलेला बघताच तो हसत उभा राहिला. तेव्हा राणीने परसूला हलवून उठवलं.
परसूनं डोळे उघडून बघितलं तेव्हा तो हातभर उंच उडाला. त्याला हेच कळत नव्हतं या हरामखोर मुंगळ्याला राणीनं आत्ता वाड्यात तेही या खोलीत घेतलं कसं. आता त्या वाकळीमध्ये परसू संपूर्ण विवस्त्र असल्यामुळे त्याला मुंगळ्यासमोर पटकन उठतासुद्धा येत नव्हतं. तो फक्त डोळे मोठे करून मुंगळ्याकडे पाहत राहिला होता आणि मुंगळ्यानं चटकन परसूवरची वाकळ ओढून त्याला विवस्त्र बघून त्याच्याकडे हसत हसत बघत त्याच्यावर पुन्हा वाकळ टाकून तो तसाच तिथे उभा राहिला. परसू न उठता फक्त आपल्याकडे बघतोय असं दिसताच मुंगळ्याच्या ध्यानात परसूची ती अवस्था आली आणि तो खोखो हसत म्हणला, अहो पाहुणं, तुम्ही माया दाजीबाच्या खाटल्यावर नागव्यानं काय करताय? माही बयन यदवा आहे यो तुमसनी ठावं नाही जणू. आणि गडी माणसानं बाहेर झोपायचा यो तुमसनी माहीत नाही का? तुम्ही आता असा नागव्यानं का म्हणून छान झोपलात? यो कायदा बरा नाही. आता गडी माणसानं आपली पायरी ओळखून छान वागावा. आता यो समजा त्या सातमाईच्या आज्जेनं बघितला तर काय होईल याचा तरी तुम्ही विचार करायला पाहिजे. तेव्हा आता राणी संतापाने एकदा म्हणाली, मुंगळ्या तू बाहेर जाऊन बस. मुंगळ्या शांतपणे राणीकडे बघत न हसता म्हणला, आता राणीबाई ये समजा आखरी सातमाईच्या वाड्याला कळला तर काय होईन याचा पण तुम्ही विचार करायला नको का? योच म्या मगा धरणं बोंबलतोय. आता समजा म्या बोललो होतं असा गोडाचा बाजार भरत होता म्हणून छान परसूनं अन्नीला उचलून छान आराच्या हद्दीत टाकला. मग तुमचा काय होईन? आणि मग समजा गावकरी बोंबलतील, आरारारा दाजी पावरच्या राणीबाईनं आपल्या गडी माणसांकडनं 2 पोरं काढली. चाचा चाचा यो समजा वांगाळे, त्यासनी गावाबाहेर काढाय पाहिजे. यो असा समजा घडल राणीबाई. तू मायान परसूसाठी चहा टाक, मला बोलायचे, म्या बाहेर बसतो. आणि एवढं बोलून मुंगळ्या जाऊन पाठ घेऊन भिंतीजवळ बसला. तसा परसू चटकन उठला तेव्हा तो राणीवर जाम भडकून म्हणाला, राणी तुला येड लागलाय का? तू त्या इताळाला आत कसा घेतला? त्यावर राणी त्याला म्हणाली, परसू आता हा सकाळच्या पारी काय बोलायला आलाय? आपलं धोतर नेसत परसू म्हणाला, राणी चल म्या बघतो त्या काय बोंबलतोय ते. आणि ती दोघं माझघरात आली. तशी राणी काकू चुलीजवळ गेली. तिने चूल पेटवली, चहाचं आधण चुलीवर ठेवलं. तेव्हा तिने आणि परसूनं तोंडसुद्धा धुतलेलं नव्हतं. त्यावेळी परसू मुंगळ्याच्या समोरच्या भिंतीकडे बसत म्हणाला, बोल मुंगळ्या तुला काय बोलायचे? तसा मुंगळ्याही आपल्या भेदक काळ्या डोळ्यांनी परसूकडे रोखून बघत म्हणाला, तर तू व राणीबाईनं या पवाराच्या इस्टेटीबद्दल काय ठरवलं? हे ऐकून परसूसुद्धा त्याला शांतपणे म्हणाला, हे बघ मुंगळे, हा दाजी पवारांचा वाडा आहे. त्यांच्या घराण्याचा हा वाडा, ही इस्टेट आहे. वाटल्यास आम्ही तुला 2 शेतं अशीच देतो फुकट, तरी हा वाडा आणि बाकीची जमीन तुला आम्हाला देता येणार नाही. हे ऐकताच मुंगळे एकदम रागानं म्हणाला, अरे परसू, दाजी पवाराचं घरानं गेलंय मसनवटीत. आता हिथंय फक्त तू, ही अन्नीची बायको आणि तुम्ही दोघांनी काढलेली पोरं. यात पवाराचं नाव तरी आहे का? मग या पवाराच्या इस्टेटीत तुझा आणि तुझ्या पोरांचा रे कसला संबंध येतो? आता राणीबाईचं लग्न अन्नीशी झालेलं असलं तरी तिचा घरगड्याबरोबर संबंध आहे असं मी म्हणल्यावर तिला कोण मानणार रे पवाराची सून? म्हणून परश्या माझं ऐक, ही सगळी इस्टेट मला दुप्पट किमतीला विक. वाटलेच 53 रुपये तुला देतो. नंतर तू तुझ्या बायका पोरांना घेऊन कुठंही जा मसनात. आता मी तुम्हाला पुन्हा वेळ देत बसणार नाही. तेव्हा आता 2 दिवसात आपण शिरगुप्पीला जाऊन राणीबाईनं अन्नीची पत्नी या अधिकारानं मला सगळी विस्टेट विकून टाकायची आणि तुम्ही इथनं निघायचं. आता मी चलतो. आणि राणी काकूनं केलेल्या चहासाठी न थांबता मुंगळ्या निघाला. जाताना दारात थांबून म्हणला, परसू, गड्या बायकोजवळ झोपताना नेहमी दाराला कडी लावली पाहिजेल आणि नेहमी तू तेच विसरतो बघ. तू त्या रानफुलाच्या माळ्यातल्या झोपडीची कडी घालायला विसरला, रुयानी बघून नाही ते बघितलं. आज पण तू झोपायच्या दाराला कडी नाही घातली. हे सगळं लय वाईट आहे. म्हणून यापुढं दाराला कडी लावायचं विसरायचं नाही. आणि आपण 2 दिवसांनी शिरगुप्पीला जायचे, हे त्या कडीसारखं तू विसरायचं नाही.
एवढं सगळं पुराण सांगून मुंगळ्या अंगणातली आपली पायताण घालून निघाला तेव्हा तो फार खुश होता. या मांजरीवाडीने त्याला सगळं काही शुभच दिलं होतं. तो एका बळीनं राजासारखी संपत्ती घेऊन बसला होता. आता त्याला त्याच्या रामशा राज्याचं राज्य हवं होतं. आता त्या सगळ्या घटना आठवल्यावर मला वाटतं त्या आमच्या अंबा आजीच्या वेळी आम्ही लहान असताना किती विचित्र घटना भराभर घडत होत्या. जणू एखाद्या शांत नदीत अचानक एखादा प्रचंड भोवरा निर्माण होऊन त्यानं गरागरा फिरत सर्व गिळून टाकावं, तसं त्यावेळी आमच्या शांत मांजरीवाडीत एक भयानक वादळ उठून ते सगळ्यांना खाऊन शांत झालं होतं. मुंगळ्या आपल्या वाड्यात आला तेव्हा रुया आपल्या रामशाला दूध भात भरवत बसली होती. बस्त्या कालची दारू जास्त झाल्यामुळे अजून आपल्या खाटल्यावर दारूच्या वासाचे तोंडातनं फुगे सोडत घोरत पाडला होता. आता बस्त्याला काही कामधामच नव्हतं ना, तेव्हा मस्त खायचं प्यायचं दारू डोसून झोपून राहायचं हे त्याचं काम. मुंगळ्यानं आल्या आल्या बस्त्याच्या खोलीत डोकून बघितला आणि तो मनातच मांडला, आईला यो खजिना आपल्याला मिळाला आहे आणि हा बस्त्या आपल्या खजिन्याच्या जोरावर फुकट दारू डोसून रात्रींदिवस लोळत पडतो आणि आपण इथं एकटे रामशावाडी करायला धडपडतो. आता खरं तर राणीचं ते गुपित कुणाला कळू नये म्हणून मुंगळ्या ते प्रकरण स्वतः हाताळत होता. कारण दारुड्या बस्त्याला सांगितल्यावर तो कुठे काय बडबडेल याचा मुंगळ्याला भरवसा नव्हता, नाहीतर त्यांनी बस्त्या आणि धर्म्याला राणी पवारकडे पाठवलं असतं. पण आता त्याला स्वतःला ते सगळं करावं लागणार होतं. शेवटी असतं एकेकाचं नशीब म्हणून मुंगळ्या माझघरात आला तर त्याची सासू तानी चुलीकडे भाकऱ्या करत बसली होती. धर्म्या म्हशीचं दूध काढत गोठ्यात होता. मुंगळ्यानं आत आल्यावर रामशाला भरवणाऱ्या रुयाकडे बघितलं आणि तो हसला. तेव्हा रुहीला कळलं की आज स्वारी खुश आहे, म्हणजे अक्करमाशी लांगड्या किन्नाकडे जाऊन आलेली दिसतीये. ती मुंगळ्याकडे बघत म्हणाली, अहो सकाळच्या पारी कोणाच्या अंगणातली फुलं तोडाय गेलता. मुंगळ्या न रागवता हसत जोरात म्हणाला, रुया म्या सकाळच्या पारी त्या सातमाईंच्या आज्याला तोडायला गेलतो, काय तुझं म्हणणं? तसं तानीला कळालं की आता आपल्या रुयात आणि मुंगळ्यात भांडणं होणार. तशी तानी घाईघाईत मुंगळ्याला म्हणाली, मुंगळ्या पोरा चल भाकरी गरम आहे न्याहारी करून घे. आणि नंतर मुंगळ्यानं भाकरी दही दाण्याच्या चटणीबरोबर हिरवी मिरची तोंडाला लावत आपली न्याहारी आटोपली आणि तो आपल्या खोलीत गेला. मुंगळ्या गेल्यावर रुहीला रागवून तानी म्हणाली, रुया तुला किती वेळा सांगितलं, मुंगळ्याला सतत टोकू नको. अगं पुरुष जात सापासारखी डूक धरणारी असती. पण रुहीचं आपल्या आईच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. ती फक्त आपल्या नवऱ्याच्या ह्या वागण्याचाच विचार करत होती. वास्तविक रुहीला आपल्या नवऱ्याचं हे उगाच उचापती करत राहणं अजिबात आवडत नव्हतं. त्यांनी जेव्हा सातमाईंच्या वाड्याशी वैर करून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायला सुरुवात केली त्यावेळी तिला वाटलं होतं कदाचित आपल्या नवऱ्याचं ते सोलापूरचं झोपडं त्याच्याच मायेच्या धनगरांनी जाळून टाकलं, त्यामुळे कदाचित तो विलक्षण दुखावला जाऊन त्या दुखावण्यामुळे इथल्या अशा जमिनी घेऊन त्याला सगळ्या धनगरांना आपण मोठे जमीनदार आहोत हे दाखवायचं असू शकतं. पण जेव्हा तिला जाणवलं की आपल्या नवऱ्याचा तसा काहीही हेतू नसून ही संपूर्ण मांजरीवाडी अगदी खोताचा वाडासुद्धा घेऊन इथे फक्त त्याला रामशा धनगरवाडी करायची आहे, तेव्हा आपल्या नवऱ्याच्या स्वप्नाला हसावं का रडावं हे तिला कळेनासं झालं होतं. आता ही मांजरीवाडी खोताच्या सातमाईंची होती. इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पूर्वजाची ही मांजरीवाडी होती. इथे तिला आणि मुंगळ्याला येऊन जेमतेम 4-5 वर्ष झाली होती आणि कुठलं जुनं गाव नवीन कोणाला लवकर स्वीकारत नाही. रुहीला सगळ्यात जास्त चिंता सातमाईंची, त्या बाभळीच्या रानातल्या झपाट्याची आणि गावातल्या इतर जागृत देवस्थानांची वाटत होती, कारण गावात दरवर्षी त्यांच्या नावानं पूजा अर्चा करून गाव जेवणावळीची प्रथा होती. त्यामुळे समजा तिच्या नवऱ्यानं पैशाच्या जोरावर जर ही मांजरीवाडी घेऊन रामशा धनगरवाडी इथे वसवली तर ह्या सर्व जागृत शक्तींचा त्याच्यावर कोप होणारच होता. तिचा नवरा काय या सगळ्यांना जेवणावळी घालणार होता? मग ह्या सगळ्याचा त्याच्यावर वाईट परिणाम होणार होता. रुहीचं इतकंच म्हणणं होतं, मुंगळ्यानं 4 जमिनी स्वतःसाठी घेतल्या ठीक आहे, आपला जमिनी वाडा देऊन त्याने इतरांसारखं समाधानानं राहावं, सर्वांशी मित्रत्वानं वागावं. त्या सातमाईंच्या वाड्यानं त्यांना त्यावेळी किती मदत केली होती. तिला तर स्वतःची मुलगी मानून तिचं बाळंतपण केलं होतं.
रामशाचं बारसं सातमाईंच्या पारावर झालं होतं. कुणी करणार नाही ते रुहीचं सगळं त्या सातमाईंच्या वाड्यानं केलं होतं. आणि त्याच खोताच्या गावाला तिचा नवरा धनगरवाडी करायचं स्वप्न बघत होता. रुहीला माहिती होतं पैशांनी सगळं काही विकत घेता येत नाही, त्यामुळे ती आपल्या नवऱ्याच्या ह्या स्वप्नाच्या विरुद्ध होती. आत्ताच बघा ना, त्या परसू आणि राणीच्या त्या गुपिताचा फायदा घेऊन तिचा नवरा त्या दाजी पवारची सगळी इस्टेट घ्यायला बघत होता. दाजी पवाराचं घराणं फार जुनं होतं इथे. अशा त्याच्या जमिनीवर धनगर वस्ती बसणार होती, या गोष्टीला काही अर्थ होता का? आता तिचा एकटीचा आपल्या नवऱ्याच्या त्या स्वप्नाला विरोध होता, पण तिचे स्वतःचे आईवडील, भाऊ सगळेजण तिच्या नवऱ्याच्याच बाजूला उभे होते. ती त्यांना काही बोलायला गेली की ते सगळेजण तिलाच सुनवीत की तिचा नवरा हे सगळं गरीब धनगरांसाठीच करतोय ना, मग त्यात काय वाईट आहे? तिने मुंगळ्याच्या आड येऊ नये. त्यात तिचा तो नवरा तिचं काही न ऐकता सगळ्यांची वैर करून त्या फाजील लंगड्या किन्नाला घेऊन बसला होता. तरी तिची आई म्हणत होती की रुया आपला नवरा बाहेर कुठे न जाता रोज रात्री आपल्याजवळ झोपतो ना, तेव्हा सगळं ठीक आहे असं समजायचं आणि नवऱ्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही. आता तिच्या आईजवळ तानीजवळ तिचा बस्त्या रोज झोपत होता, त्यामुळे तिची आई त्याच्या बाहेरच्या कुठल्याही भानगडीत पडत नसे. पण रुयाचं तसं नव्हतं. तिला माहिती होतं तिच्या मुंगळ्याचं तिच्यावर तसंच प्रेम होतं, त्यामुळे आपल्या नवऱ्याचं, आपल्या संसाराचं काही वाईट होऊ नये असं तिला वाटणं साहजिक होतं ना. पण ते सगळे तिचं म्हणणं ऐकूनच घेत नव्हते. तिच्या नवऱ्याचं म्हणणं एकच होतं की ही संपूर्ण मांजरीवाडी घेऊन त्यावर त्याची रामशा धनगरवाडी वाचवायची. पण त्यावेळी मूर्ख मुंगळ्याला माहिती नव्हतं, फार वर्षांपूर्वी जर्मन राज्य सर्व जगावर स्थापन करण्याची मूर्ख महत्त्वाकांक्षा हिटलरनं केली होती. त्याच्या त्या महत्त्वाकांक्षेमुळे अनेकांचे जीव गेले होते. स्वतः हिटलरचा नाश झाला होता. कारण सगळ्या जगावर फक्त ईश्वराचं राज्य असतं, कोणा माणसाचं राज्य नसतं. आणि जिथे हिटलर हारला तर हा सोलापूरचा मुंगळ्या धनगर काय सातमाईंच्या मांजरीवाडीत धनगरवाडी वसवू शकणार होता? त्यावेळी रुही आपल्या विचारात गर्क होती. तानी तिला म्हणाली, रुया जा, जरा वेळ मुंगळ्याजवळ जाऊन बस, त्याची गोडं गलोबीनं समजूत काढ, नाही तर अख्खा दिवस वाईट जाईल. तशी रुही रामशाला घेऊन आपल्या खोलीत गेली तेव्हा मुंगळ्या पलंगावर झोपून वर आढ्याकडे बघत काहीतरी विचार करत होता. रुहीनं त्याच्या शेजारी बसत रामशाला त्याच्या छातीवर ठेवलं. तसा मुंगळ्या रामशाला कुरवळत म्हणला, रुया आज जेवायला बाला कोंबडं कापाय सांग. ते ऐकून रुही त्याच्याकडे बघत म्हणाली, काय आज काय विशेष आहे का? आणि काय हो, मला आत्ता तरी सांगा ना, तुम्ही सकाळी सकाळी कुठं गेलता? मुंगळ्या हसत हसत पुन्हा रुहीला म्हणला, अगं मी सांगितलं ना, सातमाईच्या आजीला तोडायला गेलो. आता रुही जरा रागवून त्याला म्हणाली, अहो त्या सातमाईच्या आजीने तुमचा कुठला कोंबडा तोडला आहे? त्यापेक्षा तुम्ही जा त्या लंगड्या किन्नाला तोडा, म्हणजे जगातलं एक पाप कमी होईल. हे ऐकताच मुंगळ्याला खूप राग आला. तो तिच्यावर ओरडला, रुया तुला त्या म्हातारीचा एवढा पुळका काय येतो? तू विसरली असशील, मी नाही विसरलो. पूर्वी आपल्याला वाड्यात भाकरी देताना तो लेकाचा शिवा कसा कुत्र्यासारखा आपल्या अंगावर धावून यायचा. एकदा आम्ही वाड्यावर भाकरी मागायला गेलो होतो, तेव्हा वाडाभर मटणाच्या कोरड्याचा वास सुटला होता. त्यावेळी मला मात्र रात्रीच्या भाकऱ्यांशिली उसळ दिली होती. अगं रुया, तेव्हा तू पोटुशी होती, तरी तुझ्यासाठी म्हणून कुणी एवढंसं मटणाचं कोरड्यात दिलं नाही. तुला आठवते का, मी माझ्या भाकऱ्या त्या किन्नाला विकल्या? तेव्हा ती सातमाईची म्हातारी मी खोताच्या त्या 4 भाकऱ्यांसाठी काय करावं आणि काय करू नये म्हणून मला किती बोलली. मला म्हणाली, भाकऱ्या न्यायला तुम्हाला सातमाईचा वाडा दिसतो आणि भाकऱ्या विकायला तुम्हाला किन्नाचा वाडा दिसतो का? ती म्हातारी काय मला येडा समजते का? अगं मी 4 जमिनी विकत घेतल्या तर हिने लगे गाव पंचायत बसवली. मी काय करायचं काय करायचं नाही हा सगळा माझा प्रश्न आहे ना. आणि त्या सातमाईच्या म्हातारीला मी काय बोललं का लगे तू मला जाब विचारते? अगं त्या किन्नाने मला त्याच्या खालच्या उतारावरचं बाबळीचं रान विकलं आहे हे त्या सातमाईच्या वाड्याला माहिती नाही. नाही तर तिने लगी पुन्हा माझ्या आणि किन्नाविरुद्ध दुसरी गाव बैठक बसवली असती. हे सगळं ऐकून रुही एकदम चिडून म्हणाली, हे बघा तुम्ही मला काय सांगू नका. आणि काय हो, आपल्याला रोज भाकऱ्या द्यायला सातमाईंचा वाडा काय आपलं शास्त्र लागतं का? आणि तुम्ही आणि बाने त्या आराच्या लवकुशला तोडला असेल म्हणूनच त्या वेताळानं तुम्हाला ते बाबळीचं रान दिलं असेल, होय का नाही?
मुंगळ्या चिडला, ओरडला, रुया तू उगं माझ्या वाळ घेऊ नको, तुला सांगून ठेवतो. हे बघ, मला आज इथं जेवणच नको, मी किन्नाच्या वाड्यावर जाऊन जेवतो. रुही रागात उठत म्हणाली, तुम्ही तिथे जेवायला जा आणि रात्री वस्तीला सुद्धा तिथंच राहा. रागाने रुही गेली तेव्हा मात्र मुंगळ्या वर्रामला होता. त्याला माहिती होतं आपल्या सुंदर रुहीशी वाद घालणं म्हणजे रात्री एकट्यानं झोपणं. त्यामुळे कधी त्याची आणि तिची वादावादी झाली की फक्त ह्या एका कारणासाठी मुंगळ्या नेहमी रुहीशी नमतं घ्यायचा. त्यावेळी त्याला माहीत असायचं की त्याची रुही एकदा रंगात आली की त्याला कसं भरभरून सुख देते आणि ती रागावली तर अंगाला हात लावू देत नाही. पण आज रात्री त्याला तसं व्हायला नको होतं. म्हणून मुंगळ्या रामशाला घेऊन माझघरात आला तर बस्त्या तिथे बसून चहा पित होता. रुही तिथे भाजी कापत बसली होती आणि धर्म्या चुलीजवळ दूध ठेवून बैलांना चारा घालण्यासाठी बाहेर गेला होता. मुंगळ्यानं रुहीजवळ रामशाला ठेवला आणि म्हणाला, रुया, अगं मी सकाळच्या वेळी आपल्या शेताकडे एक फेरी मारायला गेलतो. हे ऐकून मनावरचा ताण हलका झालेली रुही म्हणाली, अहो तर हे सांगण्यासाठी त्या सातमाईच्या आजीला 2 वेळा कशा तोडायला पाहिजे होतं? सरळ सांगता आलं असतं ना. मुंगळ्या हसला आणि बस्त्याला म्हणाला, बा आज कोंबडा हाना. असं म्हणत तो बस्त्याजवळ बसला. तेव्हा त्याला एकदम दारूचा कुबट्ट वास आला. त्यांनी बस्त्याकडे बघितलं. त्याचे ते लाल डोळे, पिंजारलेले केस आणि दात देखील न घासता ती न्याहारी करणं सगळं फार घाणेरडं होतं. मुंगळ्याला वाटलं, या आपल्या सासऱ्यानं तो रुयाचा बाय म्हणून तरी जरा स्वच्छ राहावं. आता मुंगळ्यासुद्धा रात्री दारू पित असे, पण सकाळी उठल्याबरोबर अगोदर दात घासून स्वच्छ आंघोळ करत असे, कारण रुहीला घाणेरडं राहणं अजिबात आवडत नव्हतं. तिनेच त्याला स्वच्छतेची सवय लावली होती. तसा तो पूर्वी बस्त्यासारखाच राहायचा, पण तो रुहीसाठी सुधारला होता. आणि या बस्त्याला आपल्यासमोर आपली मुलगी आणि बायको असताना त्यांच्यासाठी स्वच्छ राहून थोडं स्वतःला सुधारायला नको का? मुंगळ्या ह्या विचारात असताना बस्त्या त्याच्याकडे बघत म्हणाला, मुंगळ्या पोरा, अरे सकाळी सकाळी असं आपल्या बायकोशी भांडू नये, त्यामुळं सगळा दिवस जातो वांगाळ. बस्त्या हे मुंगळ्याला सांगत असताना तानी चुलीकडनं ओरडली, अगोदर उठून शांतवाण धुवा. बघा आता चुली मोरपणमाना दारूचा घाण येतोय तुमच्या. आज पाहुणं पण येणार आहेत, तेव्हा तुम्ही अगोदर आंघोळ पण करून घ्या. बस्त्या म्हणला, मी समज करतो ग, पण मला आणखीन 2 भाकऱ्या वाढ. त्यावेळी देखील बस्त्याकडे बघणाऱ्या मुंगळ्याला आत्तासुद्धा प्रश्न पडला की या घाणेरड्या बस्त्याला तानीसारखी देखणी पत्नी कशी मिळाली आणि रुहीसारखी सुंदर मुलगी कशी झाली. या विचारात असलेल्या मुंगळ्यानं तानीचं बोलणं ऐकलं आणि तो आश्चर्यानं म्हणाला, अरे कोण पाहुणे येणार आहेत? मला कोणी काय बोललाच नाही. बस्त्या म्हणला, पोरा, रुया तुला बोलली नाही? तानी चटकन म्हणाली, अहो रुया फक्त मुंगळ्या पोराशी भांडत राहते, मी तिला बोललो. आता ती त्याला काय सांगणार? म्हणजे सांगणार का भांडणार? तुम्हीच त्याला काय ते सांगा. तसा बस्त्या मुंगळ्याकडे बघत म्हणाला, पोरा, तू सकाळच्या पारी बाहेर गेला होतास म्हणूनच्या तुला सांगायचा राहिला. त्या मिरजेचा इठ्ठल धनगर, त्याही पोरगी यमया हात यायची. अरे आपल्या धर्म्याला बघाया. तसा खरं तर पोरीला बघायला आपण जायचा असतो, पण हातनं ह्यो समजा सोडून छान कसा जायचा. तेव्हा म्या त्यांना हात बोलवला. तेव्हाच मुंगळ्याला ते आठवलं. त्यावेळी बस्त्या त्याला म्हणाला होता, मिरजेला तानीचा चुलत भाऊ इठ्ठल राहतो आणि त्याची यमय्या एकुलती एक मुलगी. खरं तर मागे ते सावलीचं प्रकरण झाल्यापासून धर्म्याला लग्न करायचं नव्हतं. तर बस्त्याला आणि तानीला आपल्या तरण्या ताठ्या पोराला आजन्म अविवाहित ठेवायचं नव्हतं. इतर आईवडिलांसारखं त्यांनासुद्धा वाटत होतं धर्म्याचं लग्न व्हावं, त्याचा संसार व्हावा, आपली नातवंड आपण खेळवावीत. त्यामुळे तानीने धर्म्याला खूप समजावून त्याला यमय्याला पाहायला राजी केलं होतं. मुंगळ्याला हे सगळं आठवत असताना बस्त्या म्हणला, पोरा, म्या कोंबडं मारतो, पण या इठ्ठलाच्या डोसक्यावर एक बोकड मारायला लागल. तसा त्याच्या संग 4 धनगर यायचा आहे. जर धर्म्याला यमय्या पसंत आला तर म्या लगालग त्या वराड करून छान टाकणार. मुंगळ्या हसत म्हणला, बाप, 1 बोकड हाणू नका, तुम्हासनी पाहिजे तर 5 बोकडा हाणा, माझी काय म्हणणं नाही. हे ऐकलं आणि बस्त्या खुशीत हसला. त्यांनी हसत आत न्याहारीसाठी आलेल्या धर्म्याकडे बघितलं तर तो काही न बोलता न्याहारीसाठी खाली मान घालून बसला होता. खरं तर काल रात्री धर्म्यानं
आपल्याला लग्न करायचं नाही हे बस्त्याला सांगितलं होतं. तुम्ही आईला समजवा असंही सांगितलं होतं. त्या सावलीच्या प्रकरणामुळे त्याचं मन लग्नाला वेठलं होतं. त्यावेळी त्याला भयंकर मनस्ताप झाला होता. त्याला आता बायकोची कटकटच नको होती. एकटा जीव सदाशिव हे तत्त्वज्ञान त्याच्या पचनी पडलं होतं. बस्त्या त्याला जवळ बसवून म्हणाला, पोरा तू असं कसं लग्नाला नाही म्हणतो? अरे प्रत्येक पुरुषाला सकाळी बायको चुलीकडं आणि रात्री त्याच्या वाकळीत हवी असती. तेव्हा कुठं पुरुषाचं जीवन पूर्ण होतं. आणि नंतर पोरं बाळं झाली का म्हातारपणाची काळजी उरत नाही. मी माणसाचा व्यवहार सांगतोय तुला. त्यावेळी धर्म्याला आपल्या बाचं बोलणं पटलं. तो केवळ म्हातारपणी आपल्याला पोराचा आधार हवा म्हणून लग्नाला तयार झाला. तसे बस्त्यानं मुंगळ्याच्या नकळत धर्म्याच्या नावावर भरपूर पैसे बँकेत ठेवले होते. त्याचं स्वतःचं एक ब्रीद होतं. आपली वेळ चांगली असेल त्यावेळी मिळेल त्या गोष्टीवर हात मारून घ्यायचा. त्यावेळी ते पचनी पडतं, इतर वेळी गप्प बसायचं. आज तोच विठ्ठल आपल्या पोरीला धर्म्याला दाखवायला घेऊन येणार होता. या घटनेच्या वेळी मुंगळ्याच्या रोयाला 3रा महिना लागला होता. मुंगळ्या तिला फुलासारखं जपत होता, पण तिच्या या नसत्या चौकशा आणि प्रश्न त्याला राग आणत होते. त्यावेळी तानी त्याला समजवत असे की पोरा मुंगळ्या, या अशा दिवस गेलेल्या अवस्थेत बायका अशा चिडचिड्या होत्या, तू रोहीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. आणि म्हणून अनेक वेळा मुंगळ्या गप्प बसत असे. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.